तालियां चमके चोड़ी खन के लौंग मारे लश्कार हम हो गए। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या तिथे सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकअकाउंट आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिले, तर तिथून तुम्ही कोणता एक इमेज इथं घेतल्यानंतर आपल्या काय अर्ज त्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचं. इमेजवरती क्लिक केल्यानंतर 30 सेकंदापर्यंत किंवा 20 सेकंदापर्यंत या इमेजची लेअर असेल ती आणायची. त्यानंतर परत आपल्या त्याच्या सुरुवातीला इथं येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तो इथं ॲड करा. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा करायचा. तर एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बिटनुसार इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा. तर बिट 2 वरती जे आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर बिट 2 वरती इथं आल्यानंतर इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करा. परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट 5 वरती जे ते आपल्याला इथं यायचं आणि परत स्प्लिट करायचं. परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. तर मित्रांनो, आपली इथं जेवढं काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील ते इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो काही इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. डिलीट झाल्यानंतर आता इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसमध्ये आपल्याला इमेज जे असतील तिथं रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्याला काय सेकंड इमेजवरती आपल्याला इथं येऊन जायचं. परत आपल्या खालती रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या इथं शोधायचा. त्यावरती जायचं. परत फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही इथं इमेजेस वगैरे जे असतील ते इथं तुम्ही रिप्लेस वगैरे इथं करून घ्या. तर रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला त्या इमेजेसला काय ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे आहेत आता. ओके, तर मित्र आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आता आपल्याला काय यायचं सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन आपला डायनामिक कंपोजर हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत थर्ड इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन पॅडिंग अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं काय करायचं मित्रांनो इथं देऊन टाकायचा आहे. तर दिल्यानंतर आपल्या जिथे परत राईटवरती क्लिक करून आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये आल्यानंतर स्प्लिट स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या जिथे आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला इनमध्ये येऊन जायचं. तर इनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला इथं मित्रांनो काय करायचं आहे मित्रांनो बघा मित्रांनो आपल्याला काय यायचं एक ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाकायचा मित्रांनो. इथं तुम्हाला शो होत नाही पण तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं. परत आपल्याला इथं वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती इथं येऊन जायचं आहे. तिथं आल्यानंतर आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट जायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट जायचं. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट जायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला डिस्टॉर्ट राईट जायचं. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 आणि नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला पेंडुलम 2 द्यायचा आहे. तर हा जो आपल्याला ॲनिमेशन जो परत एकदा 2 इमेजेसला इथं अप्लाय करून टाका. आणि परत नंतरच्या आपल्या 2 इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन आपल्या स्लिप अँड स्लाइड 1 देऊन टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये जाऊन स्लिप अँड स्लाइड 1 इथं देऊन टाका. तर अशा प्रकारे ह्याच ॲनिमेशन आपल्या परत 2 इमेजेसला इथं रिपीटली द्यायचं आहे मित्रांनो. परत 2 इमेज नंतर आपल्याला नंतरच्या 2 इमेजवरती येऊन जायचं आहे. आणि परत कॉममध्ये येऊन पेंडुलम 1 द्या. आणि परत शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्याला पेंडुलम 2 इथं देऊन टाका. तर इथं ॲनिमेशन वगैरे इथं देऊन झाले. तर देऊन झाल्यानंतर आपल्या इथं काय इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत आता. तर मित्रांनो इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. परत इफेक्टमध्ये जाऊन आपल्या जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इंटर आणि आउटरोमध्ये येऊन जायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला एक मूव्हिंग डिस्प्ले अशा प्रकारचा मित्रांनो एक भेटेल त्या इफेक्ट इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज परत इथं करा. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला त्यावरती येऊन आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच आपला फ्रॅगमेंट कोण हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल तो इथं अप्लाय करून त्या इमेज परत इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. प्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं बघा फ्रेम आउटलाईन 2 हा जो इथं इफेक्ट भेटेल तो इथं देऊन टाका. आणि त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या.
परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. सॉरी मित्रांनो, बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या अशा प्रकारचा ग्लोईंग डबल हा जो इफेक्ट येतो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये जो रोलिंग फिल्म हा जो इफेक्ट येतो इथे भेटेल. हा जो इफेक्ट येतो तो इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये जो आपल्याला एक अशा प्रकार 3 शॉर्ट शर्ट स्टाक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो तीन इमेज पुरता इथं आपला इथं करून टाका 3 इमेजला. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला इथं 2 कार्ड्स किंवा आपल्याला डेकोरच्या ऑप्शनमध्ये किंवा इथं तुम्हाला इंट्रो आणि आउटरोमध्ये इथं भेटून जाईल 2 कार्ड्स. तर तो इथं इफेक्ट इथं आपल्याला अप्लाय करायचा आणि याची ॲडजस्टमेंट 4 इमेज पुरती इथं करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लो इन लाईन्समध्ये येऊन टेक्नॉलॉजी 2 हा जो इफेक्ट येतो इथं अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत अप्लाय करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा जो काही इथे व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी तर सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जिथे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.